घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण पाहिलं होतं की आता कोर्टात तारीख सुरू आहे आणि आता जे ऐश्वर्याचे वकील आहेत ते जानकीची विचारपूस करत आहेत, तिची चौकशी करत आहेत, उलट तपासणी घेत आहेत। तर आता ते जानकीला विचारतात, मला सांगा तुम्ही त्या माणसाच्या तावडीतून तुमच्या आईला सोडवून आणलं, म्हणजे असं कसं म्हणता की तुमच्या आईला ऐश्वर्या रणदिवे यांनी किडनॅप केलं होतं? तुम्ही तर तिला एका माणसाच्या तावडीतून सोडवलंत ना काल। मग त्याबरोबर जानकी सांगायला लागते, कदाचित ऐश्वर्यानेच आईला पाण्यामध्ये ढकललं असेल, त्यावेळी मास्कमॅनने तिला वाचवलं असेल आणि मग त्याने तिला डांबून ठेवलं असेल। त्याबरोबर लगेचच आता वकील साहेब म्हणतात, हे बघा, पण किंतु परंतु हे सगळं तुम्ही कोर्टाला सांगू नका, तुम्हाला काय खरं माहिती आहे तेच सांगा। आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट, मला सांगा, तुम्ही मास्कमॅनला ओळखता का? पाहिलं आहे का तुम्ही कधी त्याला? त्याबरोबर जानकी सांगते, नाही, म्हणजे मी पाहिलं आहे त्याला, पण तो नेहमी मास्क घालूनच वावरत असतो। त्यावर तिला वकील साहेब विचारतात, बरं मग मला सांगा, तुम्ही पहिल्यांदा त्याला कधी पाहिलं होतं? त्यावर जानकी म्हणते, पहिल्यांदा ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या हळदीत। त्यावर लगेच आता वकील साहेब विचारतात, त्यावेळेस तो कसा दिसत होता? साधारण अंगकाठी काय होती? त्यावर जानकी सांगते, तेव्हासुद्धा त्याने मास्कच घातला होता, काळा कोट घातला होता, काळा चष्मा, काळे हँडग्लोव्ज, काळं सगळं काळंच होतं त्याचं। त्याबरोबर आता वकील साहेब काही फोटो दाखवतात आणि म्हणतात, हे बघा, हे असं? त्यावर जानकी म्हणते, हो हो, हाच आहे मास्कमॅन। मग त्या फोटोच्या मागचा दुसरा फोटो दाखवला जातो, तर त्या फोटोंमध्ये जानकीच असते। मग आता वकील साहेब ते फोटोज कोर्टासमोर सबमिट करतात आणि म्हणत असतात, हे बघा जज साहेब, मास्कमॅनच्या रूपात ही जानकी रणदिवे स्वतःच फिरतायत आणि मग माझ्या अशिलाला ऐश्वर्या रणदिवे हिला फसवण्याचा प्रयत्न करतायत। जानकी रणदिवे ह्या स्वतःच मास्कमॅन बनून ऐश्वर्याला भेटायला गेल्या होत्या, बरोबर ना जानकी रणदिवे? त्याबरोबर मग मात्र जानकी काही बोलत नसते। तर आता वकील साहेब म्हणत असतात, जानकी रणदिवे, कोर्टाला तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे। तुम्ही गेला होतात की नाही जानकी रणदिवे, बोला, ऐश्वर्याला भेटायला गेला होतात ना? त्याबरोबर मग जानकी म्हणत असते, हो पण मी। त्याबरोबर आता वकील साहेब म्हणतात, नाही नाही नाही, किंतु परंतु काहीच बोलू नका, मी विचारेन फक्त त्या आणि तेवढ्याच प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या, बस, समजलं? त्याबरोबर जानकी म्हणते, अहो पण हे चुकीचं आहे, मी गेले होते पण मला ते पुरावे स्वतःच्या ताब्यात घ्यायचे होते म्हणून। त्याबरोबर आता लगेचच वकील साहेब म्हणतात, पुरावे घ्यायचे म्हणून तुम्ही मास्कमॅनच का बनलात? मग मात्र जानकीकडे ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नसतं। त्यावर आता पुढे वकील साहेब म्हणत असतात की यांनी सगळ्यांनी मिळूनच माझ्या अशिलाला म्हणजेच ऐश्वर्या रणदिवेला खूप त्रास दिलेला आहे आणि म्हणूनच यांना मास्कमॅन वगैरे बनायची माझ्या अशिलाला भेटायला जाताना गरज पडते। जज साहेब, मी एवढंच कोर्टापुढे सिद्ध करू इच्छितो की पूर्ण रणदिवे कुटुंबच खोटारडं आहे, यांच्या घरातच एकी नाही आहे, प्रत्येक वेळेस हे काही ना काहीतरी कटकारस्थानं करतच असतात, त्यामुळे माझ्या अशिलाच्या केसची बाब घ्यावी आणि तिला न्याय द्यावा। त्याबरोबर मग सौमित्र उठतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ऑब्जेक्शन, माझे वकील मित्र काहीही बोलत चाललेत आणि मी फक्त ऐकून घेईन असं होऊ शकत नाही। तुम्ही माझ्या घरच्यांवरती आरोप करताय सरळ सरळ। त्याबरोबर आता पुढे सौमित्र म्हणतो, मला सांगा, आमच्याकडे असलेले पुरावे ऐश्वर्याकडे आले कसे? कारण ऐश्वर्याने ते पुराव्यांसाठी माझ्या बायकोला अवंतिकाला किडनॅप केलं होतं। त्यावर लगेचच ऐश्वर्याचा वकील म्हणतो, मिलॉर्ड, अहो किडनॅप करणं म्हणजे काय इतकी सोपी गोष्ट आहे का? यांच्या घरात किडनॅप केलं हे असं म्हणतात जसं काय झाडावरून आंबाच तोडलाय, इतक्या इझिली हे सगळं पॉसिबल होतं का? हे सगळं करायला किती वेळ लागू शकतो? त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, ॲक्च्युली मिलॉर्ड, हेच खरं आहे, पण ऐश्वर्या इतकी नीच आणि नालायक आहे की ऐश्वर्याला कोणत्याही गोष्टी करणं फार अवघड नाही आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये तर ती माहीर आहे, हे सर्व करणं तिला स्पष्ट आणि पटापट जमतं। त्यामुळे माझ्या हुशार वकील मित्रांनी उगाचच काहीही आरोप करू नये। त्याबरोबर मग वकील साहेबसुद्धा म्हणतात की याचा अर्थ तुम्हाला म्हणायचं काय, म्हणजे मी जे बोलतोय ते चुकीचं आहे? त्यावर सौमित्र म्हणतो, अर्थात, आणि जे चुकीचं आहे ते कोर्टात खपवून घेतलं जाणारच नाही आहे। आता इथे सौमित्र आणि ऐश्वर्याचा वकील या दोघांमध्येच वाद व्हायला लागतो।
मग जज साहेब म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, पुरे झालं. हे बघा, 2 वकिलांनी आपापसात भांडण्यापेक्षा जे काही असेल ते कोर्टापुढे मांडावं. त्याने आपल्याला केसला दिशा द्यायला मदत होईल. त्यामुळे आपापसात वाद घालू नये. त्याबरोबर आता ते दोघंही थांबतात. तर लगेचच आता ऐश्वर्याचा जो वकील असतो तो जज साहेबांना म्हणतो, यासाठी मी कोर्टाची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, मी सुद्धा कोर्टाची माफी मागतो. आणि मग आता तो पुन्हा एकदा जाऊन त्याच्या खुर्चीवरती बसून घेतो. त्याबरोबर आता ऐश्वर्याचा वकील पुढच्या कारवाईला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की माझी अशील ऐश्वर्या रणदिवे यांना या रणदिवे कुटुंबियांनी घराच्या बाहेर काढलं. नाही, मी मान्य करतो माझ्या अशिलाची एखादी गोष्ट चुकली असेल, पण माझ्या अशिलाला घराबाहेर काढण्याआधी यांनी तिला मारहाण केली, तिला त्रास दिला. या गोष्टीची काय गरज होती? कितीतरी वेळा आधीसुद्धा त्यांनी हे सगळं केलेलं असणार, पण आमच्याकडे आत्ता त्या वेळेचे पुरावे नाही आहेत मिलॉर्ड. त्यामुळे तुम्ही माझ्या अशिलाची बाब लक्षात घ्यावी. मग जानकी म्हणते, मिलॉर्ड, तुम्ही निर्णय देण्याअगोदर फक्त मला थोडं या केसबद्दल बोलायचं आहे. प्लीज मला परवानगी मिळावी. त्याबरोबर परमिशन ग्रँटेड असं जज साहेब म्हणतात. मग आता जानकी म्हणायला सुरुवात करते, जज साहेब, एखादी मुलगी जेव्हा लग्न करून माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी येते ना, तेव्हा सासरी ती प्रत्येकाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करते. ते घर स्वीकारण्याचा प्रयत्न करते. सासू सासरे ह्यांना आईवडिलांचा दर्जा देते. त्यांना आईवडिलांसमान बघते. दीर यांना भावासमान मानते. जाऊ नणंद यांना बहिणींसारखं प्रेम करते. आणि सासरकडच्यांची सुद्धा तिच्याकडून हीच अपेक्षा असते की सर्व नात्यात त्या मुलीने प्रेम आणावं. काही मुली घर जोडण्यासाठी आलेले असतात, आनंदी राहण्यासाठी आलेले असतात. तर नाण्याला 2 बाजू असतात. ही 2 बाजू म्हणजे एक ती गोष्ट जी खरोखर काही ठिकाणी सुनांचा सासरी छळ केला जातो ती, आणि एक दुसरी बाजू म्हणजे ह्या ऐश्वर्यासारख्या मुली ह्या गोष्टीचा चुकीचा गलत फायदा घेतात, जिचा छळ झालेला नाही आहे आणि ती छळ झाला आहे असं सांगते. ऐश्वर्यासारख्या मुलींमुळे खरं तर ज्या स्त्रिया खरोखर पीडित आहेत, त्रासदायी आहेत, त्यांच्याकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलून जातो आणि हे खरोखर चुकीचं आहे. ऐश्वर्याने कोणत्याही पद्धतीची कधीही आमच्या घरामध्ये चांगली गोष्ट केलेली नाही, उलट फक्त त्रासच देण्यासाठी तिने प्रयत्न केले. ॲक्च्युली ऐश्वर्याचं लग्न हे सौमित्र भाऊजींबरोबर ठरलं होतं, पण सौमित्र भाऊजींचं प्रेम हे अवंतिकावर होतं आणि त्यामुळे सौमित्र भाऊजींनी अवंतिकाबरोबर लग्न केलं, ऐश्वर्याबरोबर नाही. त्यावेळेस ऐश्वर्याने सारंग भाऊजींबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सारंग भाऊजींबरोबर लग्न करून ती आमच्या घरामध्ये आली, पण घरात आल्याच्या नंतर तिने घरामध्ये फक्त कट कारस्थानच केली. आमच्या घरातल्या अगदी प्रत्येक एकूण एक व्यक्तीला ऐश्वर्याने त्रास दिला, सगळ्यांबरोबर वाईट वागली. मला मान्य आहे मिलॉर्ड, माझी आई चुकली. माझ्या आईने पार्वती म्हणून आमच्या घरी यायलाच नाही हवं होतं. त्यासाठी मी माझ्या आईच्या वागण्याचं समर्थन कधीच नाही करत आहे. पण जेव्हा माझ्या आईला कळलं की काय सत्य आहे, त्यावेळेस ती स्वतःहून सगळ्यांसमोर येऊन खरं सांगायला सुद्धा तयार होती. ती खरं बोलत होती, पण त्यावेळी ऐश्वर्याने तिला डांबून ठेवली, किडनॅप केली आणि खरं सांगू दिलं नाही. मिलॉर्ड, माझे दीर म्हणजेच सौमित्र भाऊजी आणि माझी आई हिने जी जबानी दिली, माझ्या दीरांनी जे पुरावे सिद्ध केले, सादर केले, त्याच्यावरून हे तर नक्कीच पुढे येत आहे ना की ऐश्वर्या रणदिवे ही एकदम पुरेपूर तर बरोबर नसेल. नक्की थोडीफार तरी काहीतरी ऐश्वर्याची चूक असेल. जी मुलगी आपल्या सासरच्या घरामध्ये इतका कलेश करते, जी मुलगी आपल्या मोठ्या दिराबरोबर लग्न करायचं आहे म्हणते, जी मुलगी आपल्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करते, ती मुलगी नक्कीच योग्य नसेल ना मिलॉर्ड. नाही, आज जर पुराव्याअभावी ऐश्वर्या सुटली तर सामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विषय उठेल मिलॉर्ड. त्यामुळे प्लीज एकदा पूर्ण या सर्व गोष्टींची दखल घ्यावी. त्याबरोबर मग आता जज साहेबसुद्धा विचारात पडलेले असतात. तर दुसरीकडे सुमित्राने देव पाण्यात ठेवलेले असतात. इतक्यात आता नानासाहेब हे त्या ठिकाणी येतात. नानासाहेब हा प्रकार बघतात आणि आतमध्ये येत सुमित्राला म्हणतात, काय गं सुमित्रा, काय चाललंय हे? त्याबरोबर सुमित्रा म्हणत असते, अहो मी देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, मला
माझ्या मुलांच्या बाजूने निकाल लागलेला हवाय. त्याबरोबर आता लगेचच नानासाहेब म्हणतात, मग काय तू देवांची परीक्षा घ्यायला बसली आहेस का? त्याबरोबर आई म्हणते, अहो मी कोण देवांची परीक्षा घेणार? देव माझ्या मुलांची परीक्षा घेतोय, त्यामध्ये त्यांनाच पास करू दे यासाठी मी प्रार्थना करते. त्याबरोबर होईल ना हो सगळं व्यवस्थित, लागेल ना निकाल आपल्या बाजूने, असं आई विचारते. त्यावर नाना म्हणतात, हो लागेल, काळजी करू नको. मी सुद्धा आत्ताच मंदिरात जाऊन त्यासाठी साकडं घालून आलोय बघ. त्याबरोबर मग आता सुमित्रा ही हात जोडते आणि म्हणत असते, आज काहीही झालं तरी निकाल हा आपल्या बाजूनेच लागायला हवा, अगदी काहीही. आणि मग ती पुन्हा एकदा देवाजवळ हात जोडते आणि देवाला प्रार्थना करायला लागते की देवा, आज निकाल हा माझ्याच मुलांच्या बाजूने लागू दे आणि त्या ऐश्वर्याला चांगली शिक्षा मिळू दे. ऐश्वर्याने आजपर्यंत फक्त खोटारडेपणाच केलेला आहे. तिच्या पाठीशी नको उभा राहूस, तिला अद्दल घडवूनच दे. त्याबरोबर आता लगेचच नानासाहेबसुद्धा म्हणतात, सुमित्रा काळजी नको करू, सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल. त्या ऐश्वर्याला चांगली अद्दल घडेल, तिला चांगली शिक्षा देव मिळवून देईल आणि आपली मुलं आहेत ना, आपली मुलंसुद्धा आजचा निकाल नक्की जिंकूनच येतील. आज सत्याचा विजय होईल, तू काळजी करू नकोस, चल. आणि मग आता नानासाहेब हे आईला आधार देण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता इथे जानकीचं बोलून झालेलं असतं, तर जजसाहेब म्हणत असतात की सगळ्या बाजूंनी विचार करून, दोन्ही बाजूंचे पुरावे व्यवस्थित बघून, काही पुरावे खरे तर काही पुरावे बनेल आहेत हे स्पष्ट करून हे कोर्ट आज ही तारीख इथेच थांबवतं. आज निकालाची तारीख असेल असं कोर्टाने सांगितलेलं असताना कोर्टात काही अशा गोष्टी झाल्या ज्या अजूनही पूर्णपणे खऱ्या की खोट्या हे सिद्ध झालेलं नाही आहे. आणि खरं खोटं कळल्याशिवाय एखाद्या गोष्टीचा निकाल देणे म्हणजे निपक्षपातीपणा झाला आणि पक्षपातीपणा हा कोर्टाला जमणं शक्य नाही. कुठल्याही पक्षावरती अन्याय व्हायला नको आणि म्हणूनच हे कोर्ट पुन्हा एकदा पुढे भरेल, पण तोपर्यंत कोर्ट इज ॲडजर्ड. त्याबरोबर आता इथे सुमित्राला जसं जसा वेळ होत चाललेला असतो तशी तशी काळजी वाटत चाललेली असते. ती म्हणत असते, अहो मुलं अजून आली कशी नाही, निकाल नक्की आपल्या बाजूने लागला असेल ना, सगळं व्यवस्थित घडलं असेल ना? नानासाहेब म्हणत असतात, सुमित्रा हे बघ, तू उगाचच्या उगाच फार जास्त काळजी करतेस आणि त्यामुळे तुला खूप जास्त त्रास वाटतोय. तू जरा धीर धर, येतीलच मुलं, इतक्यात सगळीजणं आलेली असतात. नाना म्हणतात, अगं ती बघ आलीच मुलं. त्यावर लगेचच आता त्या ठिकाणी आई ही जानकीला विचारायला लागते, जानकी अगं काय झालं कोर्टात, आपल्या बाजूने लागला का निकाल? त्यावर जानकी म्हणते, आई कोर्टात आज सगळं व्यवस्थित झालं, पण निकाल हा आपल्या बाजूने लागलेला नाही आहे. त्याबरोबर आई म्हणते, म्हणजे ती ऐश्वर्या? त्यावर सौमित्र सांगतो, नाही नाही आई, ऐश्वर्या जिंकलेलीही नाही आहे, पण आपल्याला कोर्टाने पुढची तारीख दिली. त्यावर नानासाहेब म्हणतात, पुढची तारीख? अरे पण का? आज तर 25 तारीख निकालासाठी दिली होती ना? त्याबरोबर आता जानकी सांगायला लागते, हो नाना, हो आई, पण त्या ऐश्वर्याच्या वकिलाने अगदी शिताफीने आपल्याकडे असलेले सगळे पुरावे कसे बनेल आहेत, कसे खोटे आहेत हे कोर्टापुढे सिद्ध केलं. आणि त्याशिवाय अवंतिकाला त्या ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं किंवा काय, या सर्व गोष्टींचे पुरावे आपल्याजवळ नव्हते. त्यामुळे आपल्याला कोर्टात फारसं काहीही सिद्ध करता आलेलं नाही आहे. पण काळजी करू नका, नक्कीच आपण सगळं कोर्टापुढे मांडू, सिद्ध करू आणि आपण त्या ऐश्वर्याला चांगली जन्माची अद्दल घडवून देऊ. त्यावर लगेचच आई म्हणते, अगं हो, ते सगळं जरी बरोबर असलं तरी तुझी आई जिवंत आहे आणि ती कोर्टात स्वतः हजर होती. मग त्यावरून हे तर सिद्ध होतं ना की तू तुझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही आहेस, तू तिचा खून केलेला नाही आहेस. या बाबतीत तरी तुझ्या नावाला जो बट्ट्या लागला होता तो धुतला गेला की नाही? त्याबरोबर मग आता सौमित्र म्हणतो, हो आई, त्या बाबतीत मात्र फेवर आपल्याला मिळाला. अगं जानकी वहिनी निर्दोष आहे हे सिद्ध झालं, कमीत कमी तो तरी दिलासा मिळाला आपल्याला. त्याबरोबर अवंतिका म्हणते, आणि आई आणखीन एक गोष्ट, ती ऐश्वर्या कोर्टात तिच्यावर अन्याय झाला आहे, अत्याचार झाला आहे वगैरे म्हणत होती ना, ते सुद्धा सिद्ध झालेलं नाही आहे. त्याबरोबर आई म्हणते, वाह, हे एक बरं झालं बाबा, नाहीतर ही एक टांगती तलवार आपल्या डोक्यावरती राहिली असती. ते एक सिद्ध नकोच व्हायला हवं होतं.
त्याबरोबर ऐश्वर्या इकडे स्वतःच्या वकिलावरती खूपच चिडलेली असते आणि ती आता खूपच जास्त वकिलाला बोलत असते. मी तुमची फी काय माझा मनस्ताप वाढवून देण्यासाठी दिली होती का? त्याबरोबर वकील म्हणत असतो, मॅडम अहो काय झालं आहे काय? तुम्ही एवढं तोडून आणि हे असं का बोलताय माझ्याबरोबर? काय चाललं आहे? त्याबरोबर ती म्हणत असते, अरे मग काय करू? कसं बोलू अजून तुझ्याबरोबर? तुला कळत नाही का? कोर्टात तू तोच मुद्दा धरून का नाही धरलास? माझ्यावरती अत्याचार झालेला. त्याबरोबर वकील सांगत असतो, मॅडम अहो आपण तो मुद्दा वरती जास्त काळ धरून ठेवू शकत नाही. ही केस खूप मोठी असते. उगाच जर सगळं आपल्याच अंगलट आलं तर. म्हणून मी ही केस इथे जरा शांत केली. आणि ती जानकीची आई जरी कोर्टात आलेली असली तरीसुद्धा मी कोर्टात सगळी केस आपल्या बाजूने फिरवून घेतली होती. सर्व अगदी आपल्या बाजूने होतं. पण अचानक ती जानकी म्हणाली की मला काहीतरी बोलायचं आहे, मला संधी द्या. आणि जज साहेबांच्या सुद्धा काय मनात आलं, जज साहेबांनी तिला संधी दिली आणि तिने जज साहेबांना आणि तिथे असलेल्या सगळ्यांना इमोशनली ब्लॅकमेल केलं. मग सांगा ह्या अशा सिच्युएशनमध्ये मी काय करायचं होतं? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही काहीही करा पण लवकरात लवकर ह्या केसचा निकाल लावा. आता ही केस कोर्ट कचेरी मला ना खूप जास्त त्रास व्हायला लागलाय. नको वाटतंय मला हे सगळं. बोरिंग आहे हे. कंटाळा आलाय मला आता या सगळ्याचा. त्यावर वकील म्हणत असतो, मॅडम अहो कंटाळून आता चालणार नाही. आपल्याला काहीही झालं तरी धीर ठेवावाच लागेल. आपल्याला हे सिद्ध करायचंच आहे की तुम्ही निर्दोष आहात आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबीय हे दोषी. मग त्यासाठी अगदी आपल्याला काहीही करावं लागलं तरीही आपण करू. कळतंय तुम्हाला? मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. त्याबरोबर विखे पाटील उठतात आणि ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या पोरी अगं ते जे सांगायले ते बरोबर आहेच की. त्यांनी त्यांच्या परीनं पुरं प्रयत्न केलं होतं आणि आपण जरा थंड घेतलंच पाहिजे. त्याबरोबर आता लगेचच तो म्हणतो, आपण जर कोर्टात जमत नसेल तर कोर्टाबाहेरसुद्धा सेटलमेंट करू शकतो की. त्यावर आता मग मात्र ऐश्वर्या म्हणत असते, कसली सेटलमेंट? काय करायचं आपण? त्यावर आता वकील म्हणतो, आता ते तुम्ही बघा. आणि मग आता ते तिघंही एकमेकाकडे बघत असतात. तर दुसरीकडे जानकी ही अगदी शांत बसलेली असते. कसला तरी गहन विचार ती करत असते. मग तिच्या बाजूला येऊन ऋषिकेश बसतो आणि ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी आज जेव्हा तू कोर्टात बोलत होतीस ना तेव्हा खरोखर तुझ्या डोळ्यातली आपल्या घराबद्दलची टगमग, तुझी तडफड सगळं स्पष्टपणे दिसत होतं. अगदी मनापासून बोललीस तू कोर्टात. आज खरं तर कोर्टात मला एक दुसरीच जानकी पाहायला मिळाली. कळलं का तुला? त्यावर जानकी म्हणते, पण काही लोकांना घर, संसार, माणसं, नाती याबद्दल काहीच वाटत नाही. त्यावर ऋषिकेश विचारतो, कोणाबद्दल बोलतेस तू? जानकी म्हणते, अहो कोणाबद्दल काय, त्या नालायका ऐश्वर्याबद्दलच बोलते ना मी. अहो बघताय ना तिला काही घेणं देणं म्हणून नाही आहे. कोर्टात किती खोटं बोलते सीताफीने. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, काळजी करू नको. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि आता यावेळी विजय आपलाच होईल. सगळं अगदी आपल्या मनाप्रमाणे घडेल. जानकी म्हणत असते, हो खरंच तुम्ही बोलताय तसंच घडू द्या. इतक्यात ऋषिकेशच्या फोनवर एक फोन येतो. ऋषिकेश फोन उचलतो आणि म्हणत असतो, हॅलो कोण बोलताय? त्याबरोबर आता वकील साहेब सांगायला लागतात की मी ऐश्वर्या रणदिवे यांचा वकील बोलतोय आणि मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तर तुम्ही इकडे या, मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो. त्याबरोबर आता ऋषिकेश विचारतो, काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी? त्यावर ते सांगतात, असं फोनवर बोलता नाही येणार, मी लोकेशन पाठवतो, तुम्ही तिकडे या. आणि मग आता तो लोकेशन पाठवतो बोलून फोन कट करतो. ऋषिकेशला मात्र आता टेन्शन येतं की नक्की असेल तरी काय गडबड. त्याबरोबर जानकी ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश काय झालं? कोणाचा नंबर होता तो? तुम्ही एवढे टेन्स का दिसताय? अहो बोला ना. त्यावर ऋषिकेश जानकीला सांगतो, ऐश्वर्याच्या वकिलाचा. त्यानंतर ऐश्वर्या इकडे ऋषिकेश आणि जानकीला म्हणत असते, तुम्ही मला पैसे द्या आणि मी ही केस मागे घेईन, म्हणजे तुम्हाला पुढे काही करायची गरज नाही. त्यावर जानकी म्हणते, आम्ही तुला पैसे वगैरे काहीही देणार नाही आहोत, कारण आमची बाजू सत्याची आहे आणि ज्यांची बाजू सत्याची असते ना त्यांना हे सगळं करण्याची गरज नाही लागत. कळलं ना? एवढं बोलून आता ते तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आपण पाहतो की ऐश्वर्याने मास्कमॅनला फोन लावलेला असतो आणि ती मास्कमॅनला विचारत असते की तू आता पुढे काय केलं आहेस? त्याबरोबर मास्कमॅन म्हणत असतो की मला जे करायचं होतं ते मी बरोबर करून ठेवलेलं आहे, बघ आता उद्या काय घडतं ते. त्यानंतर
आता रणदिवेंच्या घरासमोर सकाळ सकाळ एक मोठीच्या मोठी गाडी येते. गाडीतून काही माणसं खाली उतरतात आणि घरातल्या वस्तूं बाहेर वगैरे घेऊन जाणार असतात ते लोक. इतक्यात आता जानकी, ऋषिकेश, घरातले इतर सगळे सदस्य तिकडे येतात आणि हा काय प्रकारे विचारतात. त्यावर ते इन्स्पेक्टर सांगतात की हे घर आमच्याकडे गहाण आहे. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.